हॅलो, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक रामचंद्र गाडेकर. काय विद्यार्थ्यांनी आणि काय पालकांनी मला विनंती केली आहे की शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा पेपर आहे, त्यामधला जो इंग्रजीचा पाठ आहे त्यावर एक व्हिडिओ तयार करा. आणि त्यामुळे सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी ह्याचा एक छोटासा व्हिडिओ तयार करतोय. तर हे तुमचे क्वेश्चन पेपर आहे पहा. मराठी माध्यम तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी, त्यातला आपण जो इंग्रजीचा पाठ आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहा, या ठिकाणी जो पाठ आहे इंग्रजीचा तो आपण या ठिकाणी पाहूया. त्या ठिकाणी तुमच्या काय इथं नियम आहेत किंवा काय सूचना दिलेल्या आहेत. पहा, थँक्यू. त्या ठिकाणी इथं सूचना दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी हा पहिला प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक अँड कम्प्लीट द सेंटेन्स. त्या ठिकाणी असं दिले बघा, सुजाता इज नॉट ॲज डॅश ॲज कविता. फास्टर, फास्टर, मोर फास्ट अँड द फास्टेस्ट. आता या ठिकाणी पहा, जो पाठ दिलेला आहे, या ठिकाणी जो पाठ दिलेला आहे ते या ठिकाणी तुम्हाला माहित आहे की द फास्टेस्ट आणि मोर फास्ट. तर फास्ट शब्दाला मोर हा शब्द येत नाही, त्यामुळे हा पर्याय बसणार नाही. आणि द फास्टेस्ट आहे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अनेकांची तुलना असेल तर द फास्टच येतं. मग इथं दोघांची तुलना दिलेली आहे, सुजाता आणि कविताची. त्यामुळे दोघांची तुलना करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा वापर करतो. मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये इथं फास्ट हा शब्द बरोबर बसेल. म्हणजे सुजाता इज नॉट ॲज फास्ट ॲज कविता. फास्ट हे बसणार नाही, फास्ट असतं पुढे द्यान आलं असतं. सुजाता इज नॉट फास्टर द्यान कविता असं आलं असतं. त्यामुळं हा पर्याय तर बरोबर आहे. सेकंड आहे बघा, फाइंड आउट द 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह कलर्स फ्रॉम द ग्रीड. ह्या ग्रीडमध्ये बघून जरा हा थोडा प्रश्न किचकट वाटतोय, पण तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलं तर तुमच्या लक्षात दिलं बघा, ह्या ग्रेडमधून कलरमधून कुठले 2 कलर आपल्याला सायमल्टेनियसली पाहायला मिळतात. या ठिकाणी बघा इंडिगोज आहे, हे आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी जर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं त्या ठिकाणी तुम्हाला हाय सुद्धा कलर दिसेल पहा. आणि हे तर असं पाहिला तर तुम्हाला व्हाईट हा कलर तुम्हाला उत्तर मिळेल. तसा हा खरा बुद्धिमत्ता मधला क्वेश्चन आहे. रीड द कॉन्व्हर्सेशन बिटवीन पॅसेंजर अँड ड्रायव्हर अँड चूज 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. टॅक्सी ड्रायव्हर आणि पॅसेंजरच्या दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे. गुड मॉर्निंग, व्हेअर डू यू वॉन्ट टू गो. पॅसेंजर उत्तर देतोय, टू द ट्रेन स्टेशन प्लीज. टॅक्सी ड्रायव्हर म्हणतोय, आर यू इन हरी. पॅसेंजर उत्तर देतोय, येस आय एम अ बिट लेट. मग देन टॅक्सी ड्रायव्हर म्हणतोय, वी कॅन टेक द डॅश डॅश डॅश. पॅसेंजर ओके थँक्स. आता जर तुम्ही कॉन्व्हर्सेशन समजून घेतलं तर काय लक्षात येईल तुमच्या की टॅक्सी ड्रायव्हर आणि पॅसेंजर हे दोघं जणी, टॅक्सी ड्रायव्हरला पॅसेंजर विचारतोय की मला ट्रेन स्टेशनला जायचं आहे. मग त्या ठिकाणी ट्रेन स्टेशनला ह्यातला कुठला पर्याय बरोबर वाटतोय. रोड, सेफ रोड, एक्सप्रेसवे, नॅरो लेन. तर तसं जर विचार केला आपण त्याचं उत्तर असं सांगता येईल आपल्याला, टॅक्सी ड्रायव्हर सेड वी कॅन टेक द रोड or we can take the safe road, we can take the expressway, we can take the narrow lane. आता या ठिकाणी तसा विचार केला तर हे उत्तर आपल्याला पाहायला मिळेल की वी कॅन टेक द रोड. रोड म्हणू शकतो, तसं नॅरो लेन म्हणू शकतो, पण रोड उत्तर बरोबर वाटते मला. तर त्या ठिकाणी आपण हा जर पार्ट पाहिला, नंतर पुढचा प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण इथे पाहूया. तो आहे पहा, गिवन बिलो इज note of grandmother to her grandson. Complete the note with correct option. Dear Bitu, you know my medical treatment is going on, so please send some dash as these are not available here. I have sent you needed list. I am taking good care of myself. May God bless you. आता एवढं सगळं कॉन्व्हर्सेशन पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की ह्यामध्ये काय त्यांना अपेक्षित आहे. तर या ठिकाणी काय त्यांना अपेक्षित आहे पहा, की गिवन बिलो इज द नोट ऑफ ग्रँडमदर टू ग्रँडसन. कंप्लीट द नोट विथ द करेक्ट ऑप्शन. यू नो माय मेडिकल ट्रीटमेंट इज गोइंग ऑन. म्हणजे वर्णन कसं झालंय मेडिकल ट्रीटमेंटचं. मेडिकल ट्रीटमेंटचं जर वर्णन असेल तर मेडिकल ट्रीटमेंटचं वर्णन असल्यामुळं या ठिकाणी मेडिकल ट्रीटमेंटचं वर्णन दिलेलं आहे. सो प्लीज सेंड सम डॅश. आता जर मेडिकल ट्रीटमेंटचं वर्णन असेल तर काय त्यांना हवं असणार आहे. क्लोथ्स, फूड, शेल्टर आणि मेडिसिन्स. आणखी शेवटी काय म्हटलं, आय हॅव सेंट यू नीडेड लिस्ट. लिस्ट कशाची असते, क्लोथची असते
का फूडचे असते का शेल्टरचे असते तर शक्यतो मेडिसिनचे असते, त्यामुळे उत्तर मेडिसिन असेल पहा. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ SMS ऑफ अंडरलाईन वर्ड. आता SMS लँग्वेज मध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अंडरलाईन वर्ड केल्यानंतर वेगळे शब्द पाहायला मिळतात. जसं अंकित सेंड अ मेसेज टू हर मदर लेट्स टॉक टुमॉरो. आणि टुमॉरो शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. तर टुमॉरो शब्द मेसेजच्या लँग्वेज मध्ये आपण कसा लिहू शकतो? टू अँड मो, टुमॉरो, टुमॉरो अँड टुमॉरो. तसा विचार केला तर शॉर्टकट मध्ये आपण सगळे शब्द देत असतो, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. जसं गुड नाईट असेल किंवा गुड नाईट सुद्धा काही लोक असे लिहितात असते, थोडक्यात असं लिहित असतात बाबा, गुड आणि नाईट असं असं देत असतात. किंवा फॉर यू असं देत असतात, फॉर यू म्हणजे फॉर यू असा अर्थ, गुड नाईट असं शॉर्ट मध्ये ते देत असतात. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह. रिस्पेक्ट द नॅशनल फ्लॅग अँड अँथेम, इट द नेशन. वी आर सपोज टू रिस्पेक्ट आवर नॅशनल फ्लॅग. आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे, मग त्यासाठी रिस्पेक्ट तर इट दॅट नेशन, इट स्ट्रेंथन, विकन्स, रिच आणि मॉडिफाय. आता इट नंतर इट रिच हे तर वर्बची गरज आहे, त्यामुळे हा शब्द इथं बसणार नाही. मॉडिफाय सुद्धा शब्द बसणार नाही, तर मॉडिफायच असा आला असता. आता दोन शब्द बसतात, स्ट्रेंथन आणि विकन्स. मग नॅशनल फ्लॅग हा आपल्याला काय करत असतो? आपल्याला नेहमी शक्ती देत असतो, त्यामुळे इथं स्ट्रेंथन हा शब्द बसेल. आता या ठिकाणी काय तर पॅराग्राफ दिलेला आहे पहा. या पॅराग्राफ मध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे. हा हा या ठिकाणी इथं पॅसेज दिलाय. ह्या पॅसेजचा आपल्याला प्रश्नोत्तर पाहिजे. आसाम बद्दल माहिती दिलेला आहे. फ्रेंड्स, आय एम आसाम, ऑल्सो नोन ॲज अहोम. You will find my land between the beautiful valleys of the Brahmaputra and Barak rivers. They call me the gateway to the Seven Sisters. My people are very hospitable. If you come here, you can enjoy cuisine which has its own distinctive aromas and flavors. I am known for my artistic heritage, exotic dance forms, and elegant temples. The rivers ensure that my territory is lush and fertile, with wetlands, orchards, tea estates, and scenic forests and parks. Kaziranga National Park and Manas National Park are World Heritage Sites. My picturesque landscape of golden green rice fields and landscape tea estate is awesome to behold. आता behold हा शब्दाचा अर्थ आहे पाहणे असा अर्थ नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा शब्द विचारला जातो. तर behold या शब्दाचा अर्थ आहे पाहणे, किंवा ज्याला आपण सी असं म्हणतो. behold या शब्दाचा अर्थ आहे सी, पाहणे. And you know Assam tea is world famous. What is world famous? Assam tea is world famous. पहिला प्रश्न विचारलाय पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज वर्ल्ड फेमस आसाम? व्हॉट इज वर्ल्ड फेमस इन आसाम? द क्युजिन, लँडस्केप, आसाम टी, ऑर्किड. पहिल्याच वाक्यामध्ये दिलेलं आहे पहा. फ्रेंड्स, आय एम आसाम, ऑल्सो नोन ॲज Om. You will find my land between the beautiful valleys of Brahmaputra and Barak rivers. They call me the gateway to the Seven Sisters. मग या ठिकाणी आसाम टी इथं उत्तर आहे. सेकंड आहे आसाम लँड इज बिटवीन ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ डॅश 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 अँड डॅश डॅश डॅश. आसाम व्हॅलीज इज इथंच उत्तर दिलेलं आहे पहा. आसाम व्हॅलीज इज ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ ब्रह्मपुत्रा अँड बॅरेक रिव्हर्स. ब्रह्मपुत्रा अँड बॅरेक रिव्हर्स. ब्रह्मपुत्रा अँड बॅरेक हे उत्तर येईल पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न असा दिलेला आहे पहा. Find out the alternative which is not mentioned in the passage. My territory is lush and fertile with wetlands, orchards, tea estate and scenic forest and parks. या ठिकाणी ड्राय लँड्स, ऑर्कॅड्स, टी एस्टेट आणि scenic फॉरेस्ट. माझ्या माहितीप्रमाणे हा शब्द पॅराग्राफ मध्ये आला नाही, तो आहे डार्क लँड. त्याचं उत्तर मला वाटतं हे डार्क लँड आहे. नंतर पुढे घेतं पॅसेज दिलेला आहे पहा. या ठिकाणी असा दिलेला आहे, पॅसेज असं दिला आहे.
या ठिकाणी हे दिसते का पहा. तर या ठिकाणी विलियम लेऑन फिलिप्स, अमेरिकन एज्युकेटर अँड ऑथर, broadcast the following radio address on April 6, 1933. The habit of reading is one of the greatest resources of mankind, and we enjoy reading books that belong to us much more than if they are borrowed. A borrowed book is like a guest in the house. It must be treated with punctiliousness, with a certain considerate formality. You must see that it sustains no damage. It must not suffer while under your roof. You cannot leave it carelessly. You cannot mark it. You cannot turn down the pages. You cannot use it familiarly, and then someday, although this is the seldom done, you really ought to return it. म्हणजे इथं पुस्तकाबद्दल वर्णन दिलेलं आहे. तुमच्या घरामध्ये एखादं पुस्तक असेल तर ते आपला एक पाहुणा असतो की त्याचा व्यवस्थितपणे वापर करायचा, त्यावर डस्ट बसू द्यायची नाही, त्याची पानं आपण वगैरे असे फोल्ड करून ठेवायचे नाहीत आणि जास्त फॅमिलिटी प्रमाणे त्याकडे वागायचं नाही, असा इथं उद्देश दिलेला आहे. आता पहिला प्रश्न इथे विचारलाय त्यांनी, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अ बॉरोड बुक इज लाईक इन द हाऊस, रिलेटिव्स, फ्रेंड्स, होस्ट और गेस्ट. पहिले दिलंय बॉरोड बुक इज लाईक अ गेस्ट, त्यामुळे याचं उत्तर आपल्याला इथं गेस्ट द्यायचं आहे. या ठिकाणी गेस्ट उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, कंप्लीट द वेब असं म्हटलंय. थिंग्स विच यू कॅनॉट डू विथ बॉरोड बुक्स, कॅनॉट टर्न डाउन पेजेस, cannot use it familiarly, cannot leave it carelessly, cannot buy it, cannot make it, cannot enjoy it, cannot keep on the table. ते ह्याला धरून आपल्याला आणखीन काय वाक्य यातून तयार करायचे आहेत. त्या ठिकाणी असं आपल्याला उत्तर दिलेलं आहे पहा. यू कॅनॉट लिव्ह इट केअरलेसली, या ठिकाणी पहा त्याचं उत्तर आपल्याला काय सांगता येईल पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. त्या ठिकाणी यू कॅनॉट मार्केट हे उत्तर येईल. त्याचं उत्तर आपल्याला हे देता येईल पहा, यू कॅनॉट मार्केट, यू कॅनॉट मार्केट. पुढचा पार्ट पहा आपण. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह वॉइस. या ठिकाणी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉइसचा पार्ट दिलेला आहे. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मध्ये आपल्याला काय प्रश्न विचारलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. ऍक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस मध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह वॉइस. ऋषिकेश गिव्ह हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट. ह्यातून आपल्याला पॅसिव्ह वॉइस करायचा आहे. मग ऋषिकेश वॉज गिव्हन हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट हे उत्तर बरोबर येणार नाही. हिज ब्रदर वॉज गिव्हन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश. A nice gift was given his brother by Rishikesh. A nice gift is given his brother by Rishikesh. आता या ठिकाणी जर आपण उत्तर पाहायचं म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी ऋषिकेश गिव्ह हिज ब्रदर अ नाईस गिफ्ट याचं दोन पद्धतीने उत्तर तयार होईल आपल्याला. वाक्यामध्ये ऋषिकेश हे वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, गिव्ह वाक्यामध्ये वर्ब आलेला आहे, हिज ब्रदर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे आणि नाईस गिफ्ट डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेला आहे. हे उत्तर आपण दोन पद्धतीने तयार करू शकतो. पहिलं असं उत्तर तयार बघा की नाईस गिफ्ट, नाईस गिफ्ट भूतकाळ असल्यामुळं वॉज गिवन, नाईस गिफ्ट वॉज गिवन टू हिज ब्रदर, टू हिज ब्रदर बाय असे पहिले उत्तर तयार होईल. किंवा सेकंड मेथडनं काय होणार आहे, हिज ब्रदरनं सुरुवात होईल. हिज ब्रदर भूतकाळ असल्यामुळे काय लिहू शकतो आपण इथे वॉज, हिज ब्रदर वॉज
काय येणार आहे, गिवन. हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट. नाईस गिफ्ट कोणाकडून, बाय. पुढचा शब्द तसंच. ऋषिकेश. मग आता हिज ब्रदर वॉज गिवन अ नाईस गिफ्ट बाय ऋषिकेश, हे उत्तर बरोबर आलेलं आहे. मग पर्याय हा बसेल. द ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन इज 1 hour 40 minutes. The examination begins at 11 AM. It ends at, जर 11 वाजता एक्झाम चालू होत असेल तर 1 तास 40 मिनिटाचा वेळ आहे. 11 नंतर 1 तास 12 आणि 12:40. म्हणजे उत्तर काय येणार आहे, 12:40. 12:40 AM का PM, तर 12:40 PM याचं उत्तर येईल. नंतर पुढचा प्रश्न आहे पहा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग प्रॉपर सफिक्स TION. या ठिकाणी आपल्याला TION सफिक्स लावून वाक्य कंप्लीट करायचं आहे. त्या ठिकाणी सफिक्स आपण कशा पद्धतीने लावतो तो पार्ट आपण या ठिकाणी हे पहा. या ठिकाणी एक डायग्राम दिलेला आहे पहा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ॲडिंग प्रॉपर सफिक्सेशन. आता सफिक्स TION आपल्याला लावायचा आहे. मग आता ह्या ठिकाणी TION हा शब्द सफिक्स दिलेला आहे. पहिला शब्द आहे डेडिकेशन, प्रिपरेशन, कम्प्लिटेशन आणि डॅश डॅश. या ठिकाणी कुठला शब्द आला तर TION आपल्याला सफिक्स देता येईल. मग एनहान्स, परफॉर्म, कम्फर्ट आणि सेलिब्रेट. एनहान्सेशन आपण करत नाही, एनहान्समेंट असं करतो. याचं काय करता येईल आपल्याला, एनहान्समेंट. याचं आपण काय करू शकतो, एनहान्समेंट. हे जर नाव तयार होईल. परफॉर्मन्सचं काय नाव होत असतं तर तयार परफॉर्मन्स असं नाव तयार होईल. कम्फर्टचं कम्फर्टेबल किंवा कम्फर्ट किंवा कम्फर्टेबल पण शब्द होऊ शकतो त्या TION. आणि सेलिब्रेशनचं मात्र आपण इथे सेलिब्रेशन करू शकतो. त्यामुळे हा शब्द इथे तयार होईल. त्याचा ह्याला TION ह्याला बसेल. कम्फर्टेशन म्हणत नाही आपण, कम्फर्टेबल म्हणतो. परफॉर्मन्स, परफॉर्मेशन, परफॉर्म म्हणू शकतो आपण. आणि त्याला असं हे लावू शकत नाही. आता पहा, रीड द फॉलोइंग पेअर्स ऑफ होमोफोन्स अँड फाइंड आउट अ पेअर विच इज नॉट होमोफोन. आता होमोफोन शब्द आपल्याला बघायचे आहे. होमोफोन आणि होमोग्राफ्स. होमोफोन म्हणजे सिमिलर इन स्पेलिंग और सिमिलर इन साऊंड बट डिफरंट इन स्पेलिंग. आणि होमोग्राफ्स म्हणजे सिमिलर इन स्पेलिंग बट डिफरंट इन साऊंड्स. आता इथं होमोफोन्स विचारले, सारख्या उच्चाराचे शब्द. आता सण आणि सण दोनाचा उच्चार सारखाच आहे. दोघांचा उच्चार इथं जवळपास सण असा होतोय. फ्लोअर फ्लोअर याचा दोन्हीचा उच्चार जवळपास तोच होते. इट आणि इट. आणि इथं टेल आणि टेल दोन्हीचा पण उच्चार जवळपास सारखा होतो. टेल असा होतोय. इथं इट याचा काय, याचा उच्चार एकाचा इट असा होतोय आणि याचा उच्चार असा एट होते. हा थोडा फरक आहे. त्यामुळं हा शब्द गटात न बसणारा शब्द आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाइन फ्रेज. इन आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम अँड दे आर हॅपी विथ देअर रिझल्ट्स. आता डीलिंग विथ च्याशी संबंधित असतात. या ठिकाणी अंडरलाइन केलेल्या फ्रेजचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. आता हँडलिंग विथ, परसिस्टन्स, नो अवेल, वर्किंग विथ. त्या ठिकाणी आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग विथ एअर पोल्युशन प्रॉब्लेम. आता वर्किंग विथ का हँडलिंग विथ, त्या ठिकाणी डीलिंग विथचा अर्थ हँडलिंग विथ. म्हणजे या ठिकाणी इन आवर सिटी मेनी ऑर्गनायझेशन्स आर डीलिंग विथ. टू डील विथ म्हणजे च्याशी संबंधित असणे, एखाद्या गोष्टी संबंधित असणे. त्यामुळे हँडलिंग विथ हा शब्द लिहिते. हे फ्रेज बरोबर बसेल. गेस द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणी आपण आता गेस द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इंडिया won cricket match against Sri Lanka by 4 runs and 1 ball. It was miraculous victory. आता मिराक्युलस या शब्दाचा अर्थ काय, जादूमय किंवा चांगले असा अर्थ. त्यामुळे ॲट वन्स, सडनली, मॅजिकल आणि कन्फ्युजन. त्या ठिकाणी
ह्या ठिकाणीचं उत्तर येईल आपल्याला. ह्या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे हे उत्तर येईल पहा मॅजिकल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द क्रॉसवर्ड पझल. आता पझल शब्द दिलेला आहे पहा या ठिकाणी. आता या ठिकाणी IEHL AA आणि O दिला. ह्यातून कुठला शब्द तयार होतोय तसं पाहिलं तर ह्यातून हा या ठिकाणी कुठला शब्द तयार होते पहा या ठिकाणी तर कोट हा शब्द तयार होईल पहा. या ठिकाणी जो शब्द आहे किंवा चार्ट शब्द आहे CH आहे आणि आता समजा इथं हा शब्द ठेवला समजा हा शब्द ठेवला इथं चार्ट शब्द झाला त्या ठिकाणी हा शब्द इथं तयार होत नाही. हा शब्द इथं बसत नाही. समजा आपण हा शब्द घेतला आपण इथं आय घेतला आणि इथं ई हे शब्द बसत नाही. हा शब्द आपण इथं हा घेतला एच शब्द घेतला इथं एच आणि इथं एल शब्द घेतला तर बसते बघा चार्ट आणि हिल शब्द. त्यामुळे हे शब्द इथं बसते. त्यानंतर फाइंड आउट द wrongly word use. Does they go to college every day? आता दे नंतर डज हा शब्द बसत नाही पहा. डज हे ही शी इट साठी घेतो आपण. आय डू वी डू यू डू यू डू ही शी इट डज दे डू. जसं डू आय डू वी डू यू डू यू डज ही डज शी डज इट आणि डू दे. त्यामुळे ह्या ठिकाणी डज दे गो टू कॉलेज एव्हरी डे त्या ठिकाणी इथं रॉंगली यूज केलेला वर्ड कुठला आहे तर डज आहे. त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला काय सांगता येते डज हा शब्द इथं सांगता येईल आपल्याला. रॉंग उत्तर आहे ते इथं बसणार नाही. त्यानंतर पुढचा पाठ पाहूया आपण या ठिकाणी. असं म्हटलंय बा फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट फाइंड आउट ऑड सेंटेन्स आउट find out odd sentence out. Choose the correct option. What a wonderful victory it is. Go and bring your notebooks. Pluck only some of the flowers. Fetch a pail of water. तसं पाहिलं तिथं टाइप्स ऑफ सेंटेन्स दिलेले आहे. वाक्यांचे पण 4 प्रकार पडतात. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह. ह्या ठिकाणी व्हॉट अ वंडरफुल विक्ट्री हे जे सेंटेन्स आहे तसं हे जर पाहिलेलं सेंटेन्स आहे तर ह्या सेंटेन्सचा जो प्रकार आहे ह्या सेंटेन्सचा जो काय प्रकार आहे हे सेंटेन्स आहे ह्या प्रकारचं सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. गो अँड ब्रिंग हे काय आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह हे सुद्धा प्लग क्रियापदाने सुरुवात होते म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज वन विच बिगिन्स विथ द वर्ड. ज्या वाक्यात सुरुवात क्रियापदाने होते तो आज्ञार्थ वाक्य असतं. और विच गिव्स अस ऑर्डर रिक्वेस्ट सजेशन ॲडवाइस हे पण सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. सगळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. एकच फक्त सेंटेन्स एक्सक्लेमेटरीचा आहे त्यामुळे हे पर्याय वेगळा आहे. फाइंड द नंबर ऑफ कॉमन नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. द एम्परर आस्क्ड द मॅन टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता कॉमन नाउन्स कुठले आहेत बघा. नाउनचे परत 5 प्रकार असतात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. कॉमन नाउन म्हणजे मॅन, वुमन, गर्ल अशा प्रकारे. या ठिकाणी कॉमन नाउन इथे एम्परर एक येते. द एम्परर आस्क्ड द मॅन एक आहे. टू एक्सप्लेन द लायन्स लायन एक आहे. लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता लायन तसं पाहिलं तर लायन एका अॅनिमलचं नाव आहे. कॉमन नाव आहे आणि स्ट्रेंज ॲडजेक्टिव्ह आणि बिहेवियर. तसं पाहिलं तर ह्या ठिकाणी 3 नावं येतात बघा. द एम्परर एक नाउन आहे. मॅन दुसरं नाउन आहे. लायन्स आणि नंतर स्ट्रेंज बिहेवियर 3 नावं येतात. Fill in the blank with the proper model auxiliary showing possibility.
तर पॉसिबिलिटी सांगणारे मॉडेल बरोबर नेहमी 2 येतात. मे असते नेहमी. इट इज क्लाउडी, इट मे रेन टुडे. कोड हे काय सांगतं, पास्ट ॲबिलिटी सांगतं. शी कोड टाईप अ लेटर. मस्ट हे ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन सांगतं. यू मस्ट ऑबे द टीचर्स, यू मस्ट कॅरी युअर आय कार्ड. आणि वुड हे हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट सांगतं, भूतकाळातली सवय. आर्ची वुड स्विम इन द वेल. त्यामुळे इथं मस्ट उत्तर बरोबर बसेल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. द अर्थ विल रिव्हॉल्व अराउंड द सन. द अर्थ शुड रिव्हॉल्व अराउंड द सन. जर तसं पाहिलं आपण, जर त्रिकालाबाधित सत्य वाक्य असेल किंवा त्रिकालाबाधित सत्य, तर त्या ठिकाणी नेहमी प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स येतो, साधा वर्तमान काळ. त्यामुळे ह्या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. हे वाक्य द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. आता हे वाक्य भूतकाळामध्ये आहे, हे वाक्य इथं भविष्यकाळामध्ये आहे आणि शूडचा वापर केलेला आहे. म्हणजे पृथ्वीने सूर्याभोवती प्रदक्षिणा घालावी. आपण काय म्हणतो, जनरल वाक्य आहे, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते हे वाक्य आहे. त्यामुळं हे सेंटेन्स बरोबर येईल. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे पहा, लास्ट सेकंड लास्ट. चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं का त्याचं स्ट्रक्चर काय असतं, तर पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर त्याचं स्ट्रक्चर नेहमी सब्जेक्ट प्लस हॅड प्लस विथ असं असतं आणि पुढचं काय पार्ट असेल ते. या ठिकाणी क्रियापद तिसरं, द शॉपकीपर स्पोक टू स्टुडंट्स हे येणार नाही. द हेडमास्टर विल हॅव स्पोकन टू स्टुडंट्स हे येणार नाही. द हेडमास्टर विल बी स्पीकिंग टू स्टुडंट्स हे येणार नाही. द हेडमास्टर हॅड स्पोकन, हॅड आणि स्पोकन आलेला आहे. पहा इथं क्रियापद तिसरं पाहिलेलं आहे, इथं हॅड शब्द आलेला आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर. द हेडमास्टर हॅड स्पोकन टू स्टुडंट्स. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही सेड टू हिम प्लीज वेट हिअर टिल आय रिटर्न. इनडायरेक्ट स्पीच करायचा पहा. या ठिकाणी प्लीज शब्द आल्यामुळे तर सेड टूज आपल्याला काय करावं लागले, तर रिक्वेस्टेड करावं लागेल. ही रिक्वेस्टेड, प्लीज शब्द निघून जाईल, तर टू न वाक्याची सुरुवात होईल. म्हणजे ही रिक्वेस्टेड हिम टू वेट हिअरचं काय होणार आहे, ते देअर होणार. टिल आय रिटर्न, टिल आय म्हणजे कोण असणार आहे, ही म्हणणार आहे. रिटर्नचं काय होणार आहे, तर रिटर्न. म्हणजे उत्तर काय येणार आहे पाहिजे, ही रिक्वेस्टेड हिम टू वेट देअर टिल ही रिटर्न. उत्तर बरोबर. ते पाय विद्यार्थी मित्रांनो, माझ्या बऱ्याच मित्रांनी आणि माझ्या सहकार्याने मला विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन मी इथं 8वी स्कॉलरशिपची प्रश्नपत्रिका थोडक्यात क्वेश्चन पेपरची मी अनालिसिस करून दिलेलं आहे. हमखास तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.